मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या चढायला सुरुवात केली की हळूहळू सगळं बदलायला लागतं. भक्तांच्या येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. हवेत सतत उडणारा भंडारा सगळीकडे सोनेरी रंग पसरवतो. जणू काही संपूर्ण डोंगरच पिवळा झाला आहे. तर हॅलो मंडळी, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरी. आजच्या व्हिडिओमध्ये इथे कसं पोहोचायचं, काय बघायचं, कुठे राहायचं, कुठे खायचं, इथला इतिहास आणि इथली कहाणी हे सगळं कव्हर केलंय. या व्यतिरिक्त शेवटी प्रो टिप्स पण आहे की नाही भारी? त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. येळकोट येळकोट जय मल्हार. जेजुरी पुण्यापासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्ही बाईक किंवा कारने जाणार असाल तर बेस्ट रूट आहे पुणे, हडपसर, सासवड, जेजुरी. खूपच सिनिक रूट आहे. स्पेशली सकाळी गेलात तर भारीच. या व्यतिरिक्त इथे पोहोचायचा दुसरा ऑप्शन आहे ट्रेन. जेजुरीला स्वतःचे रेल्वे स्टेशन असल्यामुळे ट्रेनने पण तुम्ही पोहोचू शकता. तिसरं ऑप्शन बस. पुण्यातील स्वारगेटवरून MSRTCच्या डायरेक्ट बस अवेलेबल असतात. शिवाय बऱ्याच PM PML पण इथून असतात. तुम्ही 1.5 ते 2 तासात इथे पोहोचू शकता. इथे पार्किंगची पण छान सोय आहे. फक्त गर्दी आणि सीझन बघून इथे वेगवेगळे चार्जेस घेतात. 50 रुपये प्रति कार असं चार्ज भरून आम्ही दर्शनाला निघालो. मंदिरापर्यंत पोहोचायला जवळपास 200 पायऱ्या चढाव्या लागतात. आणि इथले एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे नवविवाहित जोडप्यातील नवरा नवरीला उचलून काही पायऱ्या चढतो. असो, वाटेत तुम्हाला भरपूर दुकानं दिसतील. आम्ही सकाळी 6ला पोहोचलो, त्यामुळे बरीच दुकानं उघडली नव्हती. इथूनच आम्ही भंडारा आणि ओटीचं सामान घेतलं आणि पुढे निघालो. सकाळी सकाळी पायऱ्या चढताना सूर्योदय आणि इथला व्ह्यू खूपच भारी होता. व्ह्यू एन्जॉय करत आम्ही पूर्व दरवाजाकडे पोहोचलो. तसं बघितलं तर मंदिरात एंटर करायला भरपूर एंट्रन्स म्हणजेच दरवाजे आहेत. त्यात पूर्व दरवाजा व्यतिरिक्त पश्चिम दरवाजा आणि मुख्य दरवाजा पण आहे. इथून आत आलं की एक वेगळंच वातावरण बघायला मिळतं. आत आल्या आल्या ही खंडोबाची हेमाडपंथी स्टाईल मूर्ती बघायला मिळते. आता मंदिराबद्दल अधिक माहिती सांगण्याआधी मी खंडोबाबद्दल थोडी माहिती शॉर्टमध्ये सांगतो. खूप वर्षांपूर्वी 2 राक्षस भाऊ मणी आणि मल्ल पृथ्वीवर प्रचंड अत्याचार करत होते. देव, ऋषी आणि सामान्य लोक सगळेच त्रस्त झाले होते. तेव्हा त्यांनी भगवान शिव यांना प्रार्थना केली. तेव्हा भगवान शंकरांनी एक शक्तिशाली अवतार घेतला, तो म्हणजे खंडोबा. खंडोबाने घोड्यावर बसून राक्षसांशी भयंकर युद्ध केलं आणि त्यांचा वध केला. आणि याचमुळे त्यांना मल्लहारी असे मल्हारी मार्तंड म्हणतात. तर मग आम्ही पुढे निघालो खंडोबाचे दर्शन घ्यायला. सकाळी लवकर पोहोचल्यामुळे आम्हाला डायरेक्ट सभामंडपात जाता आलं. नाहीतर गर्दीच्या वेळी 1.5 ते 2 तास दर्शनाला लागतात. आणि असं रांगेतून दर्शन मार्गाने जावं लागतं. या मंदिराच्या गाभाऱ्यात म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा 3 सुबक मूर्ती आहेत. याच देवळात तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत. आणि इथली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो. उंच तलवार धरून जास्तीत जास्त वेळ ठेवणाऱ्याला बक्षीस देण्याची पद्धत आहे. आता मंदिर परिसराबद्दल बोलायचं तर इथे बघितल्यावर लगेच कळतं की याला सोन्याची जेजुरी असं का म्हणतात ते. या मंदिरासमोर भंडारा म्हणजेच हळद उधळण्याची पद्धत आहे. भक्तांसाठी हा भंडारा म्हणजे फक्त हळद नाही तर खंडोबाच्या कृपेचे आणि आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. इथेच समोर तुम्हाला सुंदर अशा दीपमाळा बघायला मिळतील. याच मंदिर परिसरात तेल जाळण्याचे ठिकाण आहे. 10 रुपये प्रति वाटी
असे तेल घेऊन इथे बरेच भाविक तेल जाळताना दिसतात. याच्या शेजारीच एक कार्यालय पण आहे. तुम्हाला चौकशी करायची असेल किंवा देणगी द्यायची असेल तर तुम्ही इथे देऊ शकता. मंदिर परिसरात तुम्हाला बरेच मंदिरं बघायला मिळतील. यात गणपती मंदिर, महादेवाचे मंदिर, श्री जरांडेश्वर मंदिर, अन्नपूर्णा देवी मंदिर, म्हाळसा देवी मंदिर आणि मुख्य मंदिरासमोर हा नंदी बघायला मिळेल. या व्यतिरिक्त इथे बरेच भाविकगण तळी भरून घेतात. आता ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो की तळी भरणे हा एक विधी आहे. ताटात खोबरे व भंडारा घ्यायचा, पूजा करून तळी 3 वेळा डोक्यावर घ्यायची आणि मग खोबऱ्याची उधळण करायची, असा हा विधी. या व्यतिरिक्त बरेच लोक इथे गोंधळ विधी पण करताना दिसतात. यापुढे पश्चिम दरवाजातून थोडं खाली गेलं की आहे बानुबाईचं मंदिर. बानुबाई या श्री खंडोबांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यामुळे हे मंदिर पण मिस करू नका. इथून परत वर खंडोबा मंदिराकडे जाताना तुम्हाला अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा दिसेल. ॲक्च्युली अहिल्याबाई यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. तेव्हा त्यांनी जेजुरीतही मंदिर परिसराची सुधारणा केली, मजबूत दगडी बांधकाम केलं आणि भक्तांसाठी सुविधा वाढवल्या. त्यांना कोटी कोटी प्रणाम. याच पुतळ्याच्या शेजारी एक गार्डन आहे. असं म्हणतात याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांची भेट झाली होती. तोच प्रसंग इथे पुतळ्यांच्या रूपात दर्शविला आहे. याच पश्चिम दरवाजातून हा डोंगर दिसतो. त्याच्या पलीकडे कडेपठारावर खंडोबाचं जुनं मंदिर आहे. तिथे पण तुम्ही जाऊ शकता. आता इथे खायचं प्यायचं काय, तर गडाच्या खाली बेसला भरपूर छोटे रेस्टॉरंट्स आणि ढाबे आहेत. तिकडे महाराष्ट्रीयन जेवण फार छान मिळतं. या व्यतिरिक्त असं सांगायचं तर जेजुरीला तुम्ही एका दिवसात जाऊन परत येऊ शकता. पण जर तुम्हाला राहायचं असेल तर इथे गडाच्या पायथ्याशी बरेच लॉज आणि हॉटेल्स आहेत. तिथे तुम्ही राहू शकता. आता काय राहिलं प्रो टिप्स. यात पहिली, पाणी सोबत ठेवा. गड चढताना हे लागू शकतं. शिवाय इथे लिंबू सरबत फारच भारी मिळतं, ते पण तुम्ही ट्राय करू शकता. दुसरी, भंडाऱ्यामुळे कपडे पिवळे होतात, तशी मनाची तयारी करून जा. तिसरी, सकाळी लवकर पोहोचा, कारण तेव्हा गर्दी कमी असते आणि फार छान दर्शन होतं. चौथी, वीकेंडला गर्दी फार असते, त्यामुळे वीकेंड अवॉइड करा. तर मित्रांनो, जेजुरी मंदिर म्हणजे एक वेगळाच अनुभव. घंटांचा आवाज, आरतीचा गजर आणि भक्तांची गर्दी, पण तरीही या सगळ्यात एक वेगळीच शांती जाणवते. मंदिराचं दगडी बांधकाम, उंच दीपमाळा आणि आजूबाजूला दिसणारे डोंगर, हे सगळं मिळून एक भक्तिमय वातावरण निर्माण करतात. काही लोक नवस बोलताना दिसतात, काही शांतपणे डोळे मिटून उभे असतात, तर काही फक्त त्या क्षणाचा आनंद घेत असतात. याचमुळे जेजुरी फक्त पाहण्यासारखे नाही तर अनुभवण्यासारखे आहे. चला तर मग पटापट जेजुरी यात्रा प्लॅन करा आणि हा अनुभव घ्या. काय मग मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा आणि शेअर करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही टिप्पणी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अजूनही केलं नसेल तर कार्तिक न्यूजला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत येळकोट येळकोट, जय मल्हार.